विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, मी कांचन कारमोरे आणि आपण पाहत आहात विश्व 24 न्यूज। सामूहिक विवाह सोहळे काळाची गरज, खासदार अशोक नेते। आल्लापल्ली येथील सामूहिक विवाह मेळाव्यात 60 जोडपे विवाहबद्ध। आल्लापल्ली दिनांक 28/9/2021। आजच्या धक्काधक्कीच्या जीवनात व महागाईच्या काळात विवाह करणे प्रचंड खर्चाचे काम झालेले आहे। वेळ व पैसे वाचून सामायिक विवाह मेळाव्यात लग्न करण्याची मानसिकता पालकांमध्ये निर्माण होणे आवश्यक आहे। विवाह म्हणजे दोन जीवांचे, दोन कुटुंबांचे मनोमिलन आहे। 2 वर्षापासून कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे विवाह होऊ शकले नाही। याची जाणीव ठेवून राजमाता जिजाऊ संस्थेने सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजन करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केलेला आहे आणि आज खरोखरच अशा विवाह मेळाव्याची समाजाला आवश्यकता आहे। त्यामुळे प्रत्येक ठिकाणी अशा सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजन करून कमी खर्चात गोरगरीब युवक युवतींचे लग्न लावून देण्यात यावे, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले। आज दिनांक 28 सप्टेंबर 2021 रोजी आल्लापल्ली येथील ग्रामपंचायतच्या सभागृहात आयोजित सामूहिक विवाह मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते। राजमाता जिजाऊ महिला बहुउद्देशीय विकास संस्था गडचिरोलीच्या वतीने आल्लापल्ली येथे सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। मेळाव्याचे उद्घाटन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले। प्रमुख पाहुणे म्हणून जिप अध्यक्ष अजय कंकाडालवार, भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबूरावजी कोहळे, भाजयुमोचे प्रदेश सदस्य स्वप्नील वरघंटे, आदिवासी मोर्चाचे प्रदेश सदस्य संदीप कोरेते, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद आकनपल्लीवार, यवतमाळच्या पुष्पलता सप्रे, डॉक्टर सलुजा तालुका संपर्क प्रमुख विलास पाटील भांडेकर, माजी उपसरपंच पुष्पाताई आलोने, संस्थेच्या अध्यक्षा रेखाताई डोळस, आल्लापल्लीचे सरपंच शंकर मेश्राम, अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हा महामंत्री जावेद शेख, गडचिरोली शहर अध्यक्ष सलीम शेख उपस्थित होते। या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकाडालवार, बाबूरावजी कोहळे, रेखाताई डोळस यांनी यावेळी मोलाचे मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेखाताई डोळस, आभार प्रदर्शन गायक विजय शेंडे यांनी केले। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।